नमस्कार रसिक श्रोत्यो, मी नागनाथ बाबूराव उस्तुरे। आज ग्रामीण भागामध्ये पूर्वीसारखी ओढ, जिव्हाळा, माणुसकी आता हरवत चालली आहे आणि मग ग्रामीण भागाचे चित्रीकरण करणारी एक खूप चांगली कविता, त्याचं सादरीकरण मी आज आपल्या समोर करणार आहे। या कवितेचं नाव आहे उरले फक्त सांगण्यापुरते गाव। उरले फक्त सांगण्यापुरते गाव। सादरीकरण करूया मित्रांनो। बदलली सर्व माणसे, बदलले सारे गाव। बदलली सर्व माणसे, बदलले सारे गाव। उरले फक्त गावचे सांगण्यापुरते नाव। कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी, कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी। अजूनही मनात घोळतात प्रेमळ माणसे जुनी, प्रेमळ माणसे जुनी। पण आता गाव वाटते खूप खूप परके, पण आता गाव वाटते खूप खूप परके। राहिले नाही आता ते आपले मागच्या सारखे, राहिले नाही आता ते आपले मागच्या सारखे। पूर्वी इथे असायची माणसा माणसात ओढ, इथल्या पाहुणचाराला जगात नव्हती तोड। इथल्या पाहुणचाराला जगात नव्हती तोड। आता भरले आहे नसा नसात राजकारण, आता भरले आहे नसा नसात राजकारण। बोलावे तरी कुणाशी आपल्याच तोऱ्यात प्रत्येक जण, बोलावे तरी कुणाशी आपल्याच तोऱ्यात प्रत्येक जण। आपलेच ओढतात इथे आपल्याच माणसाचे पाय, मग परक्यानी ओढले तर त्याचा दोष काय। आपलेच ओढतात इथे आपल्याच माणसाचे पाय, परक्यानी ओढले तर त्याचा दोष काय। तरी सुद्धा वाटते जावे अजूनही आपल्या गावी, तरी सुद्धा वाटते जावे अजून आपल्या गावी। जुन्या घरात एखाद्या परत आपुलकी शोधावी, परत आपुलकी शोधावी। धन्यवाद मित्रांनो।